सोलापूर महानगरपालिकेच्या 2 जागा बीओटीच्या विषयाला सर्वसाधारण सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या बीओटी जागा विकसित करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरले होते। विविध पक्षांनी सर्वपक्षीय आंदोलन करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे आणि शहरवासियांचे लक्ष वेधले होते। मात्र सर्वसाधारण सभेत विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आणि महत्त्वाच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली। विशेष म्हणजे विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या उपसूचना आणि सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात आला। शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवी पेठ बैलगोटा शॉपिंग सेंटर विकसित करण्याबरोबरच 7 रस्ता येथील बस डेपोची जागा तसेच इतर अविकसित जागांचे मुद्रीकरण करून महापालिकेसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या धोरणाला सभागृहाने पाठिंबा दिला। महापालिकेच्या मालकीच्या अविकसित जागांचा योग्य पद्धतीने वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी अर्थात बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर पद्धतीचा आधार घेण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे। याच धोरणाअंतर्गत 7 रस्ता येथील बस डेपोच्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे। सुमारे 71,000 चौरस फूट जागेवर तब्बल 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा हा पायलट प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले। या प्रकल्पातून महापालिकेला सुमारे 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। राज्यभरातील 10 प्रकल्पांमध्ये सोलापूरच्या 7 रस्ता बस डेपोच्या जागेवरील प्रकल्पाची निवड करण्यात आली असून शहरातील हा पहिला पायलट प्रकल्प ठरणार आहे। संबंधित केपीएमजी कंपनीकडून या प्रकल्पाचे सादरीकरण महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले। तर आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की सोलापूर महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठीच हा प्रोजेक्ट आहे। याच्यात कुठल्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, कुठलंही आरक्षण बदललं जाणार नाही। जे नियमानुसार असेल त्याला मान्यता शासन आणि महापालिका देईल आणि प्रत्येक वेळेस जीबीची मान्यता मिळेल हेच आपण करणार आहे। कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम होणार नाही। तर माझ्या आपल्या सगळ्यांना सभागृह नेता म्हणून विनंती आहे की हा अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे, याचा आपण सगळ्यांनी विचार करावा। आपण ज्या उपसूचना केली त्यानुसार सगळं प्रेझेंटेशन सुद्धा दाखवलेलं आहे। त्याच्यातले अजून काही शंका असतील तर आपल्या शंका आपण आपल्या सभागृहात निरसन करू, जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न महापालिका सक्षम होण्याच्या दृष्टीने आपण करावं। आणि हा जो प्रोजेक्ट आहे याच्यातला एकच प्रोजेक्ट आपल्याला करून देणार आहे की स्टार्ट पासून एंड पर्यंत, आणि त्याचं कन्सल्टंट फी आहे ती शासन देणार आहे। तर आम्ही आयुक्त साहेब आम्ही सभागृहाच्या माध्यमातून विनंती करतो की शासनाकडे हे दोन्ही प्रोजेक्ट यांनी करून म्हणजे कन्सल्टंट फी न घेता शासनाच्या माध्यमातून व्हावे अशी विनंती सभागृहाच्या माध्यमातून करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या प्रोजेक्टकडे पॉझिटिव्हरित्या बघावं। गेल्या 4 दिवसांपासून बीओटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते, त्यामुळे सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती। मात्र महापौर विनायक कोंडेल यांनी चर्चेला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। विरोधकांनीही शहराच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत उपसूचना आणि सूचना एकत्रित केल्या। अखेर 7 रस्ता बस डेपोच्या जागेच्या विकासासह संबंधित प्रस्तावाला सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली। यावेळी सर्वच नगरसेवकांनी सभागृहाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि महापौर विनायक कोंडेल यांचे अभिनंदन केले। महापौर साहेब, तुम्ही कुठलीही शाळाची जागा किंवा मैदान किंवा बगीचे विकू नका, या किंवा कुणालाही भाडेतत्वावर पण देऊ नका। ही शाळा तुम्ही मराठी शाळा चालली नाही तर इंग्लिश शाळा सुरू करा, इंग्लिश नाही सुरू झाली तर कन्नड सुरू करा। काय करताय, शाळा सुरू करा, शाळेच्या जागेवर शाळा सुरू करा आणि मैदान स्वच्छ व सुंदर करून द्या बगीचे सारखे, आणि गार्डनला कुणालाही भाडेतत्वावर देऊ नका। महापौर साहेब, मुलं खेळतात, मुलं बाहेर खेळायला जागा नाही, तुम्ही ते लक्षात ठेवा। महापौर साहेब, शहरातलं जे नाव खराब होतं, आज भारतीय जनता पार्टीने ही बीओटी खऱ्या अर्थाने चांगलं प्रकल्प या सोलापूर शहरामध्ये होणारा एक जीवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरची ही महापालिका आहे, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त जागा या सोलापूर महानगरपालिकेची आहे। बीओटी मध्ये सगळ्यांनी हातात हात घालून सोलापूरच्या विकासावर आपण एकत्रित झाला पाहिजे। तर पुन्हा एकदा महापौर साहेब, आपण महानगरपालिकेचा कारभार करताना किंवा चाकोतेते कारभार करताना अर्थसंकल्प मांडताना अनेक अडचणीला समोर जातात। आपल्या खिशात असणारे पैसे, खर्च होणारी रक्कम, आपल्याला देय रक्कम
उभा करायची रक्कम, कामगारांना द्यायची रक्कम हे जर बघितलं तर कुठेही आपण टॅलीमध्ये बसत नाही. म्हणून आपण एक धाडसी निर्णय हा घेतला, जेणेकरून 150 कोटी रुपये उभारला तर सोलापूरला येणाऱ्या काळामध्ये नियमितपणे पाणी देऊ शकतो. सगळ्या गोष्टीमध्ये आपण चांगल्या बीओटी तत्वावर झालेली जागा म्हणजे सिटी हॉस्पिटलची जागा आपण विसरलोय. ती चांगली बाब आहे हे सांगा. आता आपण खुली जागेचे प्रश्न मांडतोय सारखं ग्राउंड समोर. ह्या गोष्टीला कोणी मान्यता देणार नाही हे सभागृहालाही माहिती आहे, त्या लोकांनाही माहिती आहे. आणि त्या खुली जागा जिथं मैदान आहे म्हणून आरक्षण आहे, रिझर्वेशन, आपण रिझर्वेशन क्रेडिट करणार आहे. जी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे त्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपण ऑलरेडी कमर्शियल. आता बस डेपोचा विषय माझ्या बाबतीत होता, मी माहिती घेतलो तर त्या बस डेपो मध्ये आपण बस पार्किंगसाठी जागा ठेवतो. ह्या गोष्टी आपण तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना, आपल्या शहरवासियांना जेव्हा सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यासोबत सभागृहासोबत पत्रकार मंडळी खूप मोठी बाजू मांडतात. तर मी या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांचं कौतुक करतो. सार्वजनिक मालमत्तेचा योग्य पद्धतीने वापर करून खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे आणि पायाभूत सुविधासाठी निधी निर्माण करणे हा आधुनिक महानगरपालिका वित्त व्यवस्थेचा महत्वाचा मार्ग मानला जातो. महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी निष्क्रिय व अल्प वापरात असलेल्या सार्वजनिक मालमत्तेचा उत्पन्नासाठी वापर करण्याची दिशा जागतिक बँकेच्या शहरी वित्तविषयक अभ्यास व मार्गदर्शनाची सुसंगत आहे. त्यामुळं महानगरपालिकेच्या खुला जागा पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने बीओटी तत्वावर विकसित करून महानगरपालिकेची मालकी अबाधित ठेवत दीर्घकालीन महसूल निर्माण करणे व त्यातून नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा सार्वजनिक हिताचा आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय आहे. जे सोलापूरच्या जमिनी आहेत ज्यावर अतिक्रमण होतंय, त्या ठिकाणी कचरा होतोय, अशा जमिनी आपण या ठिकाणी या बीओटी तत्वावर घेऊन सोलापूरकरांची जी समस्या पाहण्याची, ज्या आपल्या मायमाऊलींना आतापर्यंत खूप हाल अपेक्षा या ठिकाणी सहन कराव्या लागल्या, त्या दररोज पाणी पुरवठा देण्याचं जे स्वप्न आज आपण भारतीय जनता पार्टीचे सरकार या ठिकाणी पूर्ण करत आहे. ते करत असताना हे जे 150 कोटीचं सोनिधी आपल्याला उभं करायचं आहे त्या अनुषंगाने आपण बीओटी तत्व आणतोय. मला या माध्यमातून सोलापूरच्या जनतेला सांगायचं आहे की कोणतीही जमीन या ठिकाणी महापालिका विकणार नाहीये. उलट 30 वर्षाकरिता आपण ती जमीन खाजगी गुंतवणूकदाराला देऊन त्या ठिकाणी ते जे काय बांधकाम करतील, बीओटी म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, म्हणजे ती जी इमारत आहे ही 30 वर्षानंतर आपल्याला आहे त्या स्वरूपात त्या ठिकाणी महापालिकेला मिळणार. सोलापूर जिल्ह्याचे तडफदार पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रसंगी हर्षजी तुम्ही दिलेला डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला सगळ्यांना एक ऊर्जा देणारा होता. आता आपल्या बऱ्याच बंधूंनी त्यामध्ये असलेल्या समस्या सांगितल्या, पण मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून माझ्या सोलापूरच्या जनतेला सांगू इच्छित आहे की बीओटी का गरजेचं आहे. न वापरल्या मालमत्तेतून उत्पन्न मिळवता येते, महापालिकेच्या नियमित उत्पन्नात वाढ मिळू शकते, मिळालेला पैसा हा पुन्हा विकासासाठी वापरू शकतो, नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होते, खासगी क्षेत्राची मदत घेता येते, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतात, महापालिकेची मालमत्ता अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करता येते. प्रकल्पाला जर कोणाचाच विरोध नसेल, त्यातून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार असेल आणि इतकी महत्वाकांक्षी योजना हे फक्त 2 जागेवर राबवण्यापेक्षा सगळ्या नगरसेवकांना आपापल्या मतदारसंघात प्रभागात एक बीओटीवर जागा सूचना करावी आपण, जेणेकरून त्यांच्याही मतदारसंघामध्ये त्यांच्याही प्रभागामध्ये एक बीओटीचा प्रकल्प होऊ द्या, त्यातून आपलं रेव्हेन्यू वाढू द्या आणि 2 जागेवर पैसे गोळा करण्यापेक्षा पूर्ण 26 प्रभागामध्ये एक झालं तर आपल्याला पैसे बी लवकर गोळा होतील अशी मी आपल्याला विनंती करतो. त्या दिवशीपासून सोलापूर शहरामध्ये एक वादळ तयार झालंय. कारण हे 7 जे विषय होते ते विषय बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलून गेले, 87 नगरसेवक आले आणि विकासाचा गाडा सुरू झाला. 7 विषय बघितल्यावर असं वाटलं की आता इंद्रभवनला सुद्धा चाकं लावून कुठेतरी घेऊन जातात का काय, अशा पद्धतीचे ठराव आता ह्याच्या पुढच्या काळात महापालिकेच्या सभागृहात येणार आहेत का काय. पण काल महापौर साहेब, तुम्ही काळे साहेबांनी, अध्यक्षांनी आम्हाला बोलवलात, चर्चा केलात आणि त्यामध्ये तुम्ही आवर्जून सांगितलं की या 7 विषयामधले
जे शाळेचे विषय आहेत त्याचे कोणतेही आरक्षण आम्ही न बदलता तिथले घेत नाही. आणि जे 7 रस्त्याचा विषय आहे आणि नवी पेठमध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या 2च विषय आम्ही घेतोय. हे 7 मधले 2 विषय येण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला ज्यांचं अभिनंदन करावं लागेल तर ते म्हणजे सोलापूरचे जे पत्रकार आहेत ज्यांनी ही बातमी अतिशय जोमाने लावून धरली की या जागा विकसित केल्या नाही, म्हणजे करत असताना सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आणि त्यामध्ये ज्या ज्या युट्यूब चॅनलनी ज्या ज्या पत्रकारांनी खरं तर दोन्ही बाजू समजून घेऊन बातम्या लावल्या त्याचा खऱ्या अर्थानं हा इम्पॅक्ट आहे. आणि त्या 7 पैकी मग 2च जागा या सभागृहात आहेत. तर तुम्ही सांगितलं हे प्रकरण शासनाकडे टाका, हे पारदर्शक आले. आम्ही लोकांना सांगू ना, तुम्ही जे आत्ता डेमो देताना काय गोष्टी सांगितल्या तसं गणेश दादांनी सांगितलं बाबा आमचं मतच ते आहे की हा प्रोजेक्ट कितीचा आहे, किती लोक येणार आहेत, महानगरपालिका उत्पन्न मिळणार आहे का, लोकांना तुम्ही कसं ऍडजस्ट करणार आहे का प्रोजेक्ट करायचं आपल्याला. उद्या हप्ता कोणतरी कोर्टात गेलं तर थांबतंय. एखादा जरी माणूस कोर्टात गेला तरी थांबतंय. मग तुम्ही करताना सगळ्या विश्वासात करा. अध्यक्ष साहेब, सभागृह नेता, महापौर सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही विरोधक म्हणून आम्हाला विरोधक म्हणून बघत असाल हे बरोबर. या निर्णयामुळे बीओटीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला राजकीय तणाव काही प्रमाणात निवळल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी निर्णय घेऊ शकतात हे या सभेच्या निमित्ताने दिसून आले. महापौर विनायक कोंडेल यांनी पुन्हा एकदा सभागृहातील मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र निर्माण झाले.